साधकाच्या जीवनामध्ये आतून येणारे दुसरे विघ्न कर्तेपणाचा अभिमान. कर्तेपणा म्हणजे मी करीन तर कार्य होईल हा विश्वास. कर्तेपणाचा अभिमान असा शब्दप्रयोग करण्याचे कारण आहे ते असे की अभि अधिक मान मिळून अभिमान शब्द तयार होतो. अभि म्हणजे अति, अत्यंत आणि मान म्हणजे मानणे, समजणे. अभिमान म्हणजे स्वतःला अति मोठे मानणे, श्रेष्ठ समजणे. स्वस्य अतिपूजत्व अभिनिवेशः. मीपणा अथवा अहंकार हे अभिमानाचे व्यक्त स्वरूप आहे. आपण कोणीतरी विशेष आहोत आणि आपल्या कर्तृत्वाने पुष्कळ गोष्टी घडवून आणू शकतो हा भ्रम म्हणजे कर्तेपणाचा अभिमान होय. माणसामधील कर्तेपणाचा अभिमान त्याच्या अहंकारामध्ये केंद्रित होतो. त्याचे 3 परिणाम होतात. माणूस जगाचा अविभाज्य घटक असताना अहंकाराने तो स्वतःला वेगळा समजतो. त्यामुळे त्याच्या जीवनात समग्रतेला स्थान उरत नाही. हा पहिला परिणाम आहे. अहंकार माणसाला बहिर्मुख ठेवतो. त्या बहिर्मुखपणामुळे जन्मभर माणूस बाहेर सुखाचा, समाधानाचा शोध करतो. फलाशेने कर्म केल्या वाचून त्याला जगता येत नाही. त्यामुळे त्याला जन्मभर स्वस्थता मिळत नाही. हा दुसरा परिणाम आहे. माणसाचा आत्मा त्याच्या हृदयात वास करतो. कर्तेपणाचा अभिमान ती पवित्र जागा बळकवण्याचा प्रयत्न करतो. अहंकाराला कर्तेपण गाजवण्याची मोठी हौस असते. साधनात काय आणि व्यवहारात काय. कर्तेपणाला यश येत गेले म्हणजे अहंकाराचे पोषण होते. अहंकाराला माज चढतो हा तिसरा परिणाम होय. श्री ज्ञानेश्वरांनी अहंकाराच्या माजाचे वर्णन करताना कर्तृत्व मद असा अगदी उचित शब्द योजला आहे. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहोंचे नाव बंधू कर्माचा की. कर्तेपणाचा मद म्हणजे कर्तेपणाची नशा. ती नशा चढली की आपण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आत्मदर्शन करून घेऊ असा साधकाला भ्रम होतो. कर्तेपणाच्या अभिमानाने फुगलेला अहंकार साधकाच्या अभ्यासामध्ये सगळ्यात मोठे विघ्न निर्माण करतो. जोपर्यंत अहंकार प्रबळ आहे तोपर्यंत साधक आत्मदर्शनापासून दूर आहे असे निश्चित समजावे. म्हणून अहंकाराला स्थानभ्रष्ट करून संपूर्ण मूल्यहीन करणे हा साधकाच्या अभ्यासाचा कणाच समजणं योग्य आहे. अहंकाराला कर्तेपणाने शून्य केले तर अविद्या मरते. अविद्येचा अंत झाला की आत्म्याच्या कृपेची पहाट होते. मग साधक खऱ्या अर्थाने साधनामध्ये स्वतःला विसरतो. त्या विसरण्यामध्ये त्याला आत्मदर्शनाची झळक प्राप्त होते. येथे एक सूचना देणे अवश्य आहे. आत्मदर्शनासाठी मी एवढा अभ्यास करतो ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत साधकाच्या अभ्यासात कर्तेपणाचा मद आहे हे ध्यानात ठेवावे. आपल्या कर्तेपणावर पूर्ण भरवसा ठेवणे हेच येथे प्रगतीच्या आड येते. साधकाच्या जीवनात कर्तेपणाच्या अभिमानासारखे पाप नाही. मी कर्ता आहे असे जे वाटते ते शून्य करणे ही साधकाची खरी समस्या आहे. आत्मदर्शन व्हावे यासाठी अभ्यास करणारा मी जेव्हा संपूर्ण हरतो आणि आपले कर्तेपण विसरून शरण जातो तेव्हाच आत्मस्वरूप हृदयामध्ये प्रकाशते. म्हणून अभ्यास करताना स्वतःच्या कर्तेपणाला जो नामशेष करतो तो खरा पराक्रमी साधक होय. मौज अशी आहे की कितीतरी प्रामाणिक साधक साधनाच्या नावाखाली अवघड यात्रा करतात, उपासतापास व कठीण व्रते करतात, कडक तपाचरण करतात, मोठे यज्ञ व उत्सव करतात, शास्त्रोक्त पूजापाठ व पारायणे करतात आणि अनेक मार्गांनी जनतेची सेवा करतात. या कर्मांनी पुण्यसंग्रह होतो हे खरे आहे, पण त्यांनी साधकाच्या कर्तेपणाचे पोषणच होत जाते. त्यामुळे एवढे करून साधक आत्मदर्शनापासून दूरच राहतो. आत्मा साधकाच्या अंतर्यामीच वास करतो. तो साधकाचे निज स्वरूप आहे. त्याच्या असण्याचे फक्त विस्मरण झाले आहे. त्याच्या स्मरणाचा अभ्यास केला म्हणजे त्याचे अस्तित्व जिवंतपणे जाणवते. ते जाणवू लागले की कर्तेपणाच्या अभिमानाला जीवनात स्थानच उरत नाही. उलट जेथे तेथे आत्म्याचे कर्तेपण प्रत्यक्ष दिसते. परमपूज्य बाबा वेलसरे. पुढील 3रे विघ्न आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.